मला पत्रकार मित्रांनो 99ला ज्यावेळेस आम्ही सरकारमध्ये आलो त्यावेळेस इतकी वेगवेगळ्या प्रकारची प्रकरणं माझ्याकडे आली होती. एकच प्रकरण सांगतो तुम्हाला. महाराष्ट्र कृष्णाखोरे महामंडळ माझ्याकडे दिलेलं होतं. त्यावेळेस तुम्हाला आठवत असेल 5च जिल्हे आणि थोडासा धाराशिवचा भाग आणि थोडासा बीडचा भाग ते त्या महामंडळात येत होतं. त्याच्यामध्ये तुम्हाला अजूनही मी रेकॉर्ड दाखवीन, फाईल काही केलेलं नाही. त्यात पुरंदर उपसा सिंचन योजना ही 330 कोटी रुपयाची झालेली होती. मी आल्यावर ती रद्द केली. पुन्हा त्याच्याबद्दल काही अधिकाऱ्यांनी सांगितलं दादा ह्याच्यात गडबड आहे आणि मी त्याचा पुन्हा नवीन एस्टिमेट करायला सांगितलं. पत्रकार मित्रांनो 220 कोटी झालं. 220, 330 आणि 220. मी नंतर अधिकाऱ्याला विचारलं अरे 110 कोटी रुपये कसे काय वाढले. ते म्हणले आम्हाला सांगण्यात आलं की आम्हाला पार्टी फंड पाहिजे म्हणून त्याच्यात 100 कोटी वाढवण्यात आले आणि मग हे 100 कोटी वाढवत आहेत म्हणून त्या रिटायर झालेल्या अधिकाऱ्यांनी सांगितलं की आमच्याही लोकांनी 10 कोटी वाढवले. असे 110 कोटी वाढवले. पत्रकार मित्रांनो ह्याच्यातलं एक गोष्ट पण खोटी नाही. मी अजूनही ती फाईल 330 कोटीची मान्यता दिली होती का नव्हती ती दाखवीन. मग मला काहींनी सांगितलं आता आपण ह्याच्यावर केस करू अंक करू. म्हणलं आता लोकांनी आपल्याला दिलं निवडून कुठं आता ते करत बसतात, जाऊ द्या मरू द्या. आणि मी ते सोडून दिलं. वास्तविक ते काढलं असतं तर अक्षरशः हाहाकार माजला असता, कारण सगळे पुरावे होते, सह्या होत्या फाईलवर. अजितदादांना 25 वर्षानंतर आता याची आठवण झाली. पण माझ्या माहितीप्रमाणे 1999ला मीच जलसंपदा मंत्री होतो. त्या कालखंडामध्ये अशा स्वरूपाचा कुठला निर्णय झाला असावा की पार्टी फंडसाठी एस्टिमेट वाढवून घ्यावं किंवा पार्टी फंडसाठी टेंडर द्यावं असं मला तरी असं आठवत नाही आहे. आणि असं होऊही शकत नाही. कारण त्या एखाद्या 100 कोटी जर वाढवायचे असतील तर त्याचे जे एस्टिमेट कॉस्ट जे आहे आधी ते 1000 कोटी 1200 कोटी 500 कोटी असे असायला हवे. त्याच्यानंतर 100 कोटी वाढतील. पण जे काही आहे अजितदादांनी या ठिकाणी माहिती दिलेली आहे. 25 वर्ष अजितदादांनी ही माहिती का दडवली? 25 वर्ष तुम्ही भ्रष्टाचाराला संरक्षण दिलं. मग आता तरी माझी विनंती अशी आहे की जनतेच्या माहितीसाठी आपण तुमच्याकडे असलेली फाईल वगैरे आहे ती खुली करावी आणि त्याच्यामधले सत्यता तपासून घ्यावी. अजितदादांचा सिंचन घोटाळ्याच्या संदर्भामध्ये जो त्यांच्यावर आरोप आहे त्याकडनं दुसरीकडे जनतेचं लक्ष वेधण्याचा प्रयत्न दिसतो आहे. भाऊ, आपण त्या काळात त्याच खात्याचे मंत्री होते. अजित पवारांनी जो आरोप केला आहे नेमकी काय वस्तुस्थिती होती? नाही आता ते फाईल वगैरे कोणती आहे, धरण कोणतं आहे याची काही माहिती नाही. पण त्यांनी नुसता मोगम सांगितलेला आहे असं स्वरूपात. त्यामुळे वस्तुस्थिती समोर आल्यानंतर त्याच्यावर आधी बोलता येईल. अजित पवारांनी याबाबत मराठवाड्यातल्या एका प्रकल्पाचे देखील उदाहरण दिले आहे आणि ती फाईल आजही आपल्याकडे असल्याचं म्हटलं आहे. या प्रकरणात तरी कारवाई झाली असली तर मोठा अहंकार माजला असता असे देखील अजित पवारांनी म्हटलेलं आहे. मग याचा अर्थ असा आहे की अजितदादांनी नंतरच्या कालखंडामध्ये याच्यावर कार्यवाही केली नाही. म्हणजे दुसरी बाजू अशी आहे की त्यांना माहिती होतं की याच्यामध्ये गैरव्यवहार आहे, भ्रष्टाचार आहे, तरी तो भ्रष्टाचार दडपण्याचा प्रयत्न अजितदादांनी केलेला दिसतोय.